अरे काय रे जाग्या लय चिकना दिसू राहिला वया बियाला आला काय अरे काय तडापड्यात तू पोट घालून राहिला तू हा. अरे भाऊ त्याला भेटली एक तो कायचा आता फोन सोडतो. अरे काय काय रे काय मेसेज करू राहिला तू त्या मोबाईल मध्ये हा. अरे तुझ्या वयात होतो तेव्हा मी 3 पुरी घेऊन फिरत होतो. आता दाढी मिशी काढली मी दाढी मिशी लाईन लागेल लाईन भाऊ लाईन. भाऊ तू चॉकलेट बॉय दिसतो आहेच. ए बाब्या अरे काही नको फेकू. अरे इथं आम्हाला एक सामान भेटना आणि तू 3 पोरांचा बाप तुला कोणती पोरगी लाईन देते रे. ए दाग्या तुला काय माहिती का असं वड्यावाला सम्या माहितीये का त्याची बायको फुल लाईन देत होती आपल्याला. आता ती गेली निघून मकर मारली झोडली मकर दारू बिरू प्यायचा धिंगाणा करायचा. ती गेली निघून आता दुसरी आणली ती परभणीवरून. कधी आली रे मला तर माहितच नाही रे. तो सम्या नाही का एवढा वड्यावाला त्याची पहिल्या बायकोला बोलता दामधूम करायचा तो. मग आता ती दिली निघून गेली ती बिचारी. मी आता आणली जालना परभणीची करून. कोण ती एजंट बाईला तिला 2 लाख रुपये दिले. हा विमल गुटखा बिटका खायची बाई ती. किती दिले तिला 2 लाख रुपये दिले ना. ती करून आणली हा ती करून आणली. अरे या जाड्या बैला कोणी दिली असती. आता आणली ना ती कोण 2 लाख तिला. तरुणांना कोणी द्यायना त्याला कोणी दिली असती. हे असे कवळे पोर एवढे कवळे त्यांना कोण दिली ते दर्शनला कुणी कोण तिकून आणली ती परभणीवरून. ते जाऊ दे पण तुझा धंदा कसा काय चालू आहे. धंदा आपला जोरात चालू आहे. जाऊ दे पण बाब्या तुला जागा एकदम मोक्याची भेटली. जागे अरे तुमच्या पायाच्या पुण्याने एकदम व्यवस्थित आहे काय अडचण नाही. मस्त व्यवस्थित चालू आहे धंदा पाणी 3 पोरं व्यवस्थित चालू आहे काय अडचण नाही. अरे आपलं सगळं व्यवस्थित चालू आहे काय अडचण नाही आपल्याला. पण कसं आहे ए क्या अरे ते जमिनीच काय झालं गावचं ते काय दुकान बिकान टाकणार होता ना तो. नको काढू तो विषय नको दुखावं आपल्याला. मग आता अण्णाने ती मंदिराजवळची जागा अण्णा मला देणार होती पण त्या जाड्या बैलांना काशी गेली माझ्या अगोदर जाऊन अण्णा पण जागा बळकवली. मग आता रे आता काय करणार त्या जाड्या बैला असं वाटतं लई हाणावं पण मग तो हातीच लागला. पण त्याची जिरवल्याशिवाय मला पण चैन पडणार नाही. ए क्या तुला माहितीये का ते जाण्या पाहिलं ते आशेच्या पुरीचं काही गोठमेल. अरे काहीच नाही हे बळसीला जाऊन लटकत याच्या कानाखाली पण लावेली असं काहीच नाही त्यांचं. मग अरे ती त्याला भावच देत नाही. असं का मग तुला तरी जिरवायची का. अरे एक आयडिया आहे काय रे वहीन पेन घेऊन ये मग सांगतो तुला. ए बाबा अरे काही राडा तर नाही होणार. अरे मी आहे नाही क्या घाबरतो कशाला. ए लावर ते टाके फोन लाव त्याला. हॅलो बाहेर जाऊस का बाहेर जाऊस. अरे हा चिम्या. हॅलो हा चिम्या ऐकतोय का. अरे मी काय म्हणतो ये आपल्या बाब्याच्या सलून वरती आहे ना. अरे इथं आम्ही तुझी वाट बघतोय. अरे तुझ्यासाठी खास खुशखबरी मित्रा ये तू ये बाब्याच्या सलून वरती ये लवकर ये आम्ही तुझी वाट बघतोय. ये लवकर ये. आला वाटतं काय जागा काय काय बोल लय अर्जंट बोलवलं मला. अरे माझं नाही रे हे आपल्या बाब्याचं काम आहे. बाबा काय रे. अरे चिमा तुझं नशीब फळ पडलं. हा काय झालं. मी मळ्यात गेलतो अशोकच्या मळ्यात गेलतो दाढी करायला त्याच्या वडिलांची दाढी. मग रे तिची पोरगी सारखी माझ्याकच पळत होती. काही नको बोलू. आणि मी खोटं बोलतो. ती चिठ्ठी दिली तुझ्याकडे चिमाक चिठ्ठी दिली. काही नको व्हायचं बोलू बरं का. दिली राव मी खोटं बोलल का रे. ये बाई पोराकडे हो मला अक्षर पाहू दे कोणाचं नेमकं. अरे तू जेव्हा तिचं अक्षर बघितलं होतं तेव्हा ती शाळेत जात होती. नाही, आता ती नाही, कॉलेजला जाते.
ए वाच रे वाच. वाच रे वाच तू. वाचून दाखव याला. दाखव वाचून याला. वाच ना चिठ्ठी वाचून दाखव वाच बरं. टाक्यान. वाच रे वाच वाच. प्रिय चिमे पत्र लिह. ए तू वाच रे. आणि इकडे. प्रिय चिम्या, पत्र लिहायला कुठून सुरुवात करावी तेच सुचेना. खरं तर अगोदर मला तुझी माफी मागायला पाहिजे, कारण तुझ्या गालात मारली होती त्याबद्दल मला माफ कर. त्या दिवशी तुझ्यामुळं त्या मुलाला मारलं तेव्हाच मला कळालं की तुला माझी किती काळजी आहे. त्या रात्री मला झोप नाही लागली. सारखा तुझा चेहरा डोळ्यासमोर येत होता. आता तू म्हणशील तुला माझ्यात काय दिसलं. मी तुझा एवढा विचार करते. खरं तर मला तुझी प्रत्येक गोष्ट आवडते, जसं की तुझं बघणं, तुझा मंजूळ आवाज. कुत्ताड साऱ्या कावाचा शपट मारायला दाना दाना कुंच ह्या शपट याला साऱ्या कावाच खायला घातलं तरी वाय 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 झोपू नाही देणं काय नाही. 5 मिनिटं माणसानं मोबाईल घेतला लय वाय वाय चालू त्याची वाली. तुझं लाजणं, तुझं वागणं, तुझी बॉडी, तुझं चालणं. काय एवढी जिम मारी तू तरी मला शाळेवरती नाही. तुम्हाला आज पगार रानात घेऊन जातो पोटभर खायला घालतो. चाल हे मला आवडतं. आणि तसं पण माझ्या घरचे मला स्थळ शोधू राहिले. मग मी विचार केला तुझ्यात काय कमी आहे. पण आजची मुलं ग्रॅज्युएशन करून घरीच बसली आहे आणि तू तर 2 पैसे कमवत आहेस. म्हणून माझ्या मनात असा विचार येतोय. खरं सांगायचं म्हणजे तू आमच्यासाठी खूप चांगला ठरला आहे. तुझ्या घरून जी गाय आणली तिला अजून एकदाही टोनगा झाला नाही. सगळ्या गाईच झाल्या. म्हणून मी तुझं प्रेमानं नाव ठेवलं आहे जर्सी टोनगा. राग नको मानू. मला माझ्या मनातलं तुझ्याशी बोलायचं आहे, पण वेळच भेटत नाही. कॉलेजमध्ये तर मुलं बघतील, गावात भेटलो तर लोक बघतील. म्हणून तू आज रात्री 8 वाजता माझ्या घरासमोरच्या बागेत ये. आपण तिथेच भेटून बोलू. मी तुझी वाट बघेल. तुझी सुमन. काय रे बॅटरी लावा बरं. डागे इथं आलो पण मला लय बे होत राहिले. ते येईल ना पण खरंच. अरे येईल रे, जाय तू जाय. हा पण खाली वाकून जाय बरं का. जर का कोणी दुसऱ्याने जर पाहिलं आपल्याला तर मेलो आपण. बरं मी काय म्हणतो, मी जातो पण तुम्ही इथं थांबा. नाही एक काम करा चला ना बरोबर. नाही नाही नको, ये जाऊन तू. काही जर झालं तुम्ही थांबा. हा काही जर झालं तर आम्ही सांभाळून घेतो. हो काय अडचण नाही. थांबा पण इथंच थांबा. हे धाक्या. हे अरे काय. अरे त्या बाब्यानं आयडिया दिली, पण जर काही मॅटर झाला ना भाऊ तिकडं तर आपली बाकी वाटच लागेल. आपल्याला काय करायचं, तिकडं जर काही बोपाठा जर झाला तर आपण त्याची गाडी इथं सोडून पळून जायचं. चायला भैया अर्धा तास झाला, इबेना अजून नाही आलं. अरे हल्लं बिनलं काय? असंच वाटते. कोण आलं?
काय रे काय झालं? शाळेला मी तिथे गेलो, मग कुत्रा होता ना तिथं. कुत्र्यानं काय केलं? त्या कुत्र्यानं कुत्र्याच्या आईवाने हाल केले मावले. मी गेलो ते तिथंच होतं. त्याला पण मी असा भूतावानीच उभं राहिलो. डायरेक्ट असं जवळ यायचं, वास घ्यायचं. वास घेतला का बो 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 करीत यायचं मा होती. जाम मूठ लागली होती मला. काय ना मुटलो नाही मी. लय 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 जाम फाटलं. आता ना परत नाही येणार. तो बाब्याची आयडिया त्या भावात नाही पडलो. चला तुम्ही परत नाही येते. हे वांद्रा, हे अरे कशाला तिला तारा देतोयस रे? हे आपला गरीब असतो. हा जा हा. अरे अण्णा, अरे ते तमाशातले माणसं येतील ना, त्यांना पैसे देऊन टाक बर का. बरं ठीक आहे. हा बरं येतो मी. हा चला. बरं. हा हॅलो, ए डॉक्टर ऐक ना, पप्पा ते सगळे बाहेर गेले, घरी कोणीच नाही. मग काय पार्टी, बाटल्या या ना घेऊन, बाटल्या घेऊन ये. ब्रँड माहिती ना? हा काय बोल राहिले, काय करायचं तोंडाचं तू? बर हा, चिम्याला पण घेऊन. काय झालं त्याला? काय जुलाब चालू झाली काय? लवकर या, घेऊन ये त्याला. हां ठीक आहे लवकर या. हां ठीक आहे. मी तेव्हा तिकडे असायचं, मी एवढं लवकर माघार नसती घेतली. मी ऐकलो होतो तो ऐकलं जर्नी म्हणे लय लवकर टाकला तू. तसं नाही रे बाबा. पण कसं आहे माहिती का, जर काही मॅटर झाला ना लय बाबाट होईल. मा मात्र एवढं मरच ठोकेल ना मला, तर त्याचा विषयच नाही काही. अरे ते झालं रे, पण तिचं काय? तिने याला 8 वाजता बोलवून हात पावणे 8 वाजताच बॉम्ब मारत आला. अरे ते जाऊ दे रे, नका पाडून घेऊ आता. अरे पुरींसाठी लय रट्टे खाले आम्ही. मुतोच तर खाले, मूड का मुटले म्हणून खायले. हा तर म्हणतो तुझं खरं लावे. अरे ते झालं, पण ती आजही 8 वाजता येईल कशावरून? येईल भाऊ, 100% येईल ती. काय भाऊ, मला तर लय वाटत आहे. पाहिलं पण मला थोडं बेवच वाटत तरी. काय बेवतो एवढा चिम्या? बायाला जा घेऊन. ए बाया त्याला जोड जाय. पण मी नाही राहणार. जाय नाही जाय. पण मी एकटंच आहे ना. हा जाय. जा रे चिम्या, याला जा घेऊन, बायाला जा घेऊन जोडी करा. देंगा ना काय, पण मजा करा. बरोबर. वा काय गाणं लागेल. घर बंद ते कर. अरे बाबा राहू दे ना. घर बंद गो, नुसतं जीव खाली वर राहिलं. कर तिकडे टोचलं मरणाचा नेता महाबाखांडी पडत. काय आणलं? कान जोडू का तुझे? तिकडे ढोललं मोकर. कोण रे हा? मांगी गाडी मांगी गाणे का रे हा? मांगी मांगी घे माग घे. थांब रे, थांब. मामा येतो. काय करू राहिला रे हा इथं? उतर रे खाली. मामा काम बिम नाही कर तुला? काय राहिलं बऱ्या नाही वाणी तू? कामासाठी चिंतोय. असं काय काम होतं? तुमच्या मामीला साडी आणायला गेलो होतो. यायला एवढं महत्वाचं काम आहे का? जे महत्वाचं आहे ते दिलं सोडून मामीला साडी आणायला गेलो होतो. तारखेचं काय? हा तारीख लग्नाचं बघायचं, तारखेचं बघायचं, ते दिलं सोडून आणि खुशाल साड्या आणायला चालला. उद्या सरपंचाची गाठ घेतो आणि ब्राह्मणाकडे जाऊन तारीख धरतो. लवकर धर. कोमल कुठं आहे? घरीच असेल ते. असं काय? तेवढं लवकर बघ तारखेचं. हां हो. येऊ का? हिंडू नको लई आंधारा कोंधाराचा. चला रे.
होतो रात्री मग रे सुमीच्या घरी. सुमीच्या घरी गेलो. अरे गिन्नी गावताच्या आड लोपलो आम्ही. कोण चिमन तू गेला चिमन मी. अरे सुमी यायच्या आधी सुमीचा भाऊ आला. मी लपलो मी त्याला पाहिलं पण चिम्याने काय पाहिलंच नाही. चिम्याचं वर तोंड काढायचं टाइम त्याचा मग असं लवकर सांग ना आपण साऱ्या गावात गावात केलं तर ते मारील मला त्याला मला शपथ दिली माहिती. बरं आपण त्याला ब्लॅकमेल करू चिंगार करू मोकार लागेल तेवढा काय रे त्याला येऊ दे आपण त्याची पार्टी बिटी घेऊ. पार्टी बिटी मस्त नेवता लागला नाला चिड नेऊ ना मग येऊ हा तेवढं बरं का तेवढं त्याला सांग नक्की नाला चिड जाऊ बरं का. जाऊ ना काय टेन्शन नको घेऊ. कवत नाही तो अरे एवढा मार खाला पण त्याचा फिरतेचा जुळजुळ पाणी होता का तोंडावर तरी म्हणजे एवढं करू अरे चिमा चिमा अरे आपल्या बसंती तुला कवाच नाही आता एवढा गुराट वाच जमणारच नाही येऊच नको तू आपल्या बसंती. अरे हात पातळ केली मिळेल तो घाला नाही. अरे काय जर्सीचं कातळ काय एवढं तोंडावर फळा फळा जमणार नाही भाऊ. अंकल कसं फळा फळा येऊच नको तू एवढं गुराट वाच अजिबात आपलं सण नाही. अरे बाबा तो मुळे झालं सगळं हसू नको बरं का. तिथं जायची सगळी आयडिया तुझी आली होती. मी दिली ती मग तुला काय मी सांगितलं तिथे बसून राह म्हणून तो मुतच तर पत्ता काय चिमा काय चिमा त्या बाईला मला तू तिथे पाठवला. अरे तुमच्या नादी लागलो हीच मोठी सर्व चूक झाली. वैर चल थांबव फिरते जुळजुळ पाणी चिम्या इकडे चिम्या चिम्या काय झालं काय विचार चालू आहे. काहीच नाही. तुम्ही इकडं. हां तुला पाहिलं मग थांबलो. कुठं बाहेर गेली होती का दिसलंच नाही एवढ्यात. मैत्रिणीकडे गेले होते पेपर होता ना. असं तुम्हाला काही बोलायचं आहे का. हां बोलायचं तर खूप होतं ग. माझं एकच म्हणणं आहे अजून पण वेळ गेली नाही. नको करू त्या सरपंचाच्या मुलाशी लग्न. तुला माहित नाही तो कसा आहे. तू माझ्याशी लग्न कर असं नाही म्हणणं माझंवालं पण त्याच्याशी नको लग्न करतो. मैं तुम्हारे बिना जी नहीं सकता. मर जाऊंगा लुट जाऊंगा नंगा फिरूंगा. मला पण नाही करायचं रे लग्न त्या सरपंचाच्या पोरासंग. प्लीज रघु काहीतरी कर ना तू. कोमल मी आता काहीच नाही करू शकत. त्याच्या जर नादी लागलो ना तर तो मला बरबाद करून टाकीन. मला विसरून जा आता.
अरे टक्कल तापली. आजपर्यंत सगळ्यांमध्ये सारख्या स्टोऱ्या. तेच ज्या मुली संग आपलं लग्न होणार, आपलं दुश्मनच त्या मुलीचं लवर निघतो. मग तो स्वतःला हिरो समजणार, ज्याच्याशी लग्न होणार तो विल्लन होणार. मग तो येणार, विल्लनला मारणार, हिरोनीला घेऊन पळून जाणार. हॅप्पी एंडिंग. तीच फालतूगिरी. तेच. पण हे खैस तोंड्या, हा काय पिक्चर नाही, कळलं का? या पिक्चरचं हिरो मीच आहे आणि विल्लन मीच आहे. आणि या स्टोरीची कथापट कथा मीच नाही. त्याच्यामुळे माझ्यापासून सावध राह तू. तुझं पात्र कुठं संपवायचं आणि तुझं कुठं गेम करायचा हे माझ्या हातात आहे. कळलं का? त्या दिवशी वाचलं तू, आता नाही वाचणार. तूच वाचला त्या दिवशी. असं धरार याला अण्णा त्यांना सोडव ना अण्णा. अण्णा त्यांना सोड ना अण्णा. त्यांना सोड ना. अण्णा सोड ना त्यांना. अण्णा अण्णा सोड ना. अण्णा त्यांना सोड ना. काय त्यांना सोड ना अण्णा. अण्णा त्यांना सोड ना? काय लाजबीज आहे का तुला? काय ये अण्णा सोड ना त्यांना? अरे काय करती? अण्णा सोड ना त्यांना. लाज वाटू दे. अरे होणारा नवरा आहे तुझा. कसं आहे, आत्ताच बामणाकडे जाऊन आलो. 36 गुण जुळले आपली. आता होणारा नवरा आहे तुझा, मग थोडं प्रेमाने घे ना. प्रेमाने एकदम. अहो सोडा ना त्यांना. चुकी झाली माझ्याकडून, पुन्हा अशी चुकी नाही करणार मी. सोडा ना त्यांना. बोल बोल बोल. कान आतुर झाली. बोल 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 बोल. त्यांना सोडा ना. त्यांना सोडा ना. मी नाही करणार बरोबर चुकी. त्यांना सोडा ना. काय लग्न बिग्न केलं काय त्या संग? अहो काव काय कर त्याला? काय नवरा ऐकतो तुझा? चल निघ निघ अजून निघ. भाऊ ना मारू नको. ए गावठी मजनू, लय गरमी कर तुझ्यात. कसं आहे, तुला पण शॉक झालो रे मी तिच्यासोबत. तुझं तिचं काय आहे माहीत नाही मला, पण जर पुन्हा तिच्याबरोबर दिसला ना तू, तर मी तुला काही नाही करणार. तिला त्रास देईल. कारण तुला मारून उपयोग नाही रे. शेतीत कामं करून करून तुमचे चामडे निब्बर झाले. पण त्रास तिला. कळलं का? अरे हा ऐक ना, तुला खरं सांगतो, बामणाकडे गेलो, एक पण गुण नाही जुळला रे आमचा. शेवटी बामणाची गाल रंगवावं लागली. आणि त्यांनी मग 36 गुण जुळून दिले आमचे. तू काय म्हणतो, तिच्याशी जर लग्न केलं ना तर शनी लागल तर माग. आता मीच एवढा शनी, तर माझ्या माग काय शनी लागल? काय रे? आणि तू दूध त्या बाहेरच्या डेअरीला घालू राहिला. बंद करायचं ते आता. कळलं ना? आपल्या डेअरीला दूध घालायचं. जोपर्यंत पैसा भेटत नाही ना तोपर्यंत दूध इकडं. कळलं का?
नाही तर उद्या येतो गाई सोडायला. हा चल निघ निघ चल निघ 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 निघ. चला. ओ भारत शेठ, सरकीचं पोत आहे का? आहे ना. काय म्हणलं सरकीचं पोत न्यायला आला का? हे रामभाऊ आलो होतो तुझ्या. काय रे बोल ना. ते सरपंचाचं पोरगं आलो होतं. हा मग काय अरे आमच्या बाबांनी त्याच्या बापाकडून पैसे घेतले बरं. ते लाखाचे 1.5 लाख रुपये झाले आता. त्याला माहिती माझ्याकडे पैसे नाही. तिने मुद्दा म्हणून आडफाटा घातला रे. तो बोलतोय जोपर्यंत पैसे फिटत नाही तोपर्यंत आहे ना माझ्याच डेअरीला दूध घाल, नाही ते येतो उद्या गाई सोडायला. चायला मग रे एक काम कर, घाल त्याच्या डेअरीला. अरे असं कसं त्याच्या डेअरीला दूध घालू? उचल घेऊन तुझ्याकडून गाई घेतले, अजून तुझेच पैसे फिटले नाही, त्याच्या डेअरीला कसं दूध घालणार? नको टेन्शन घेऊ रे तू. अरे समजू शकतो माणसं आपण समजू काय अडचण नाही. अरे मला माहिती आहे तो सरपंच कसा आहे, त्याचं पोरं कसं त्यांना सण नाही होत गावात मी डेअरी टाकली. कारण गावात तिची पहिली डेअरी होती, मी दुसरी डेअरी टाकली, त्याला ती सण नाही झाली. त्याच्यामुळे तो आहे ना खूप त्रास देतोय, मला पण खूप त्रास देतोय. घाल तू त्याची डेअरी, जाऊ दे. तू नको टेन्शन घेऊ, आपल्या पैशाचं बघून घेऊ आपण कसं करायचं. घाल त्याच्याकडे दूध, तो म्हणत असेल तर. आई आई कुठे आहे का? घरात आहे रे. काय रे रघु? आई हा ये घे पैसे, फवारणीचे सगळे पैसे भेटले. अगं पहिले ताईच्या फीचं काम होऊन जाईल आता. भारी झाले खरंच. अगं ती मनी नाही का, ती म्हणत होती कॉलेजला जाऊन नंबर लावून आली. तुम्ही बी दोघं 2 दिवसांनी तुम्ही बी सविताचं नाव कॉलेजला घालून या. हो आई, आम्ही दोघं जातो समोर. जा बर का. हो हो जाऊ जाऊ. सविता खुश का बाई आता? हो आई. मग खुश झाली आता ती. चिम्या आईला तुला खरं सांगतो, ती मोनाली येणार राव. अरे जाम लाईन देते मला. अगं पै भाव चढेल. अण्णाला जर कळलं ना तर तू पण गेला आणि आम्ही पण गेलो. अरे तुला खोटं वाटत? अरे ती ना मी काही जोक केल्यावर जाम असते राव, आणि लाईन बी देते. मग काही काम असलं तर मलाच सांगते ती. दाग्या, अरे कशाला सुखाच्या दुःखात घालून राहिला तू? चल. भाऊ शेवटच्या टायमाला जे केली घाण तू या टायमाला नाही व्हायचं. यावेळेस नक्की चांगलीच व्हायला पाहिजे बरं. काय अडचण नाही राहत रे पार्ट्या करून. मग काय त्याच्यात? स्वप्नील तू काय करतोस इकडे? दुकानात आलो. बरं बाकी काय बोलतोस मग? बाकी काय नाही, पण हे बघ मोनाली, तुझ्या भावानं जर आपल्याला इकडे बघितलं ना तर तुझेच तमाशा करेल. नाही रे, तू नाही येणार इकडे. प्लीज जा बघू इथून. मोनाली आहे ना, तिच्या बरोबर तो पोरगा कोण आहे? चल बरं तिथं. काय रे, काय करू राहिलं इथं? त्या दिवशी अण्णांनी काय सांगितलं तुला कळलं नाही का? ए तू शहाणपणा नको शिकू. 1.5 फुटी आहे. गच्ची सोड दाग्या. सोड त्याला. तुला काय करायचंय रे? आम्ही भेटू किंवा बोलू. तू कोण चालला शहाणपणा शिकवणारा? मला अण्णांनी सांगितलंय. थांब तुझा माझच जिरवतो. दर याला. शेवटचं सांगतोय, सोड त्याला. रे दर याला. चल इथून मेंटल कुठला. स्वप्न्या बाहेर ये. अरे दादा आला का तू? हो हॅलो. आई ताट घेऊन ये बरं. बरं थांब मी जाऊन येतो. रघु, गाय लय मोठी आणली रे. हा मग किती येते? ती सर्वने आता.
वा वा वा. केवढ्याला बसली? 45,000ला बसली बुवा. जाऊ दे पण रघु, आत्ताशी दिवस कुठेतरी चांगले यायला लागले. बाकी काय देणेदारी मिटली का सगळी? सरपंचाचं देणं बाकीच्यांचं मिटलंय, आता राहिलंय सरपंचाचं 1-1.5 महिन्यात त्याचं पण मिटून जाईल. हा ना. हो. जाऊ दे पण कमा अक्का, पोरांनी चांगलं केलं बरं का. पोरं लय मेहनत घेत्या. गाय आणली खूप आनंदाची गोष्ट आहे, पण हे समजा बघायला ना याचे अन्न पाहिजे होते आज. जाऊ दे कमा अक्का, आता काय हे सगळं बघून त्यांच्या आत्म्याला शांती भेटेलच. ए दादा पाणी आण रे तिकडनं. इकडून ये ना स्वप्न्या. तिकड नाही तिकडनं. कशी गाय मग खरंच नसते. गोरख तू आता तोंड गोड करून जा, मी चहा ठेवते. जाऊ नको बरं का त्याशिवाय. मी आलेच. अरे ते दाणे चारायचे राहिले ना, ते गाईला खुटीवर बांध आणि दाणे चार. बरं बरं चल, हो बांधून चालली. जाऊ दे पण रघु, आज गाय आणली ते लय भारी काम झालं. हा ना. हो एकच नंबर. जाऊ दे, आपल्यासारख्या शेतकऱ्याच्या पोरांनी जोडधंदा काहीतरी केलाच पाहिजे. बरोबर आहे ना, काहीतरी केलंच पाहिजे. नुसतं शेतीच्या भरोशावर काय खरं नाही. काय पाऊस आहे नाही सारखं चाललंय. इकून तिकून पीक येतंय, ते आपलं जादा पाऊस झाला तर सडून जातं, कमी झाला तर करपून जातं. काही खरं नाही. इकून तिकून येतं कसं तरी, तर त्याला भाव मिळत नाही. 4-4 महिने पाणी भरायला आपल्याला चुकतं का? सांग कसं होणार? आपल्या पोरांना, शेतकऱ्याचे पोरही असे ना, त्यांना लई लाज वाटतात. त्यांना फक्त त्या राजकारण्याच्या मागं पळायचं. एक वडा एक पाव, जिकडं मिळेल तिकडं धाव. काही खरं नाही. दुसऱ्याचे बुटं चाटायला लागतात आपल्या लोकांना. याच्या त्याच्या तिकडे कामाला जातील, पण स्वतःचा काहीतरी धंदा नाही चालू करणार. असे आपले शेतकऱ्यांचे पोर. तुला माहितीये का रघु, शेतकरी का माग आहे बरं? का बरं? शेतकऱ्याचं आहे ना, काय करतो, एखादा बिगाभर जमीन विकायची, हे ट्रॅक्टरचं मड आणून उभं करायचं, त्याचे हप्ते भरायचे. सारखं हे पीक काढ त्याचा हप्ता भर, हे पीक काढ त्याचा हप्ता भर. तो टेकून जातो. त्याला काही होत नाही. एखाद्या वर्षी पीक येतं, एखाद्या वर्षी येत नाही. हप्ते मात्र दरवर्षी चालूच. तो उजरत नाही. फायनान्स काढितो, त्याचं भरीत राहतो. मुलीचं लग्न करायचंय, मग मुलाची पार्टी मोठी म्हणून मुलीचं लग्न पण टोलेजंग झालं पाहिजे. भले ते मग बेवडं का निघा ना, पुरीचं वाटोळ झालं तरी चालन, पण आपल्यासारखे शेतकरी नाही चालणार त्यांना. ते बेवडं का निघा ना, त्याने काही करू उद्या. आपली सोन्यासारखी पोरगी तो असं काही वाटोळ करून टाकतो ना, काही खरं नाही. अहो पोरांचं काय, पोरांची याच्या उलट परिस्थिती. त्यांना कोणी पुरी द्यायला तयार नाही, काहीच नाही. पोरींच्या बाबत एवढे त्यांना मान यायला लागलाय, ते म्हणतात फुगले शेतीच पाहिजे. आणि शेती करणार का म्हणे, नाही तिला खुरपही माहिती नाही. मग शेती का आलं पाहिजे तिला समाधी घ्यायला? त्यांना आहे ना फक्त भपकाच पाहिजे, देखावा करणारा पाहिजे फक्त. शेतकऱ्याचे पोरं नकोच. तुम्हाला माहिती गोरख भाऊ, आपल्या गावात बोटव मोजता येणारे एवढेचेच उतरे कोरे, बाकीचे सगळ्या गावाचे उतरे ना बरबटेले. तुला सांगतो, शेतकऱ्याची परिस्थिती ना याच्यापेक्षा खूप अवघड आहे. अहो सख्या चुलत्याला तात्या म्हणत नाही, त्या तलाट्याला तात्या म्हणतो. माझी स्वतःची गोष्ट सांगतो, मला विहीर लावायची होती. मी त्या तात्याकडे, तात्या विहीर लावा, तात्या येर लावा. नाही तात्यानं विहीर लावली. जशी काय तात्याला ती येर उचलून उतर ठेवायची होती का काय? नाही लावली तर नाही लावली बा. नाहीच लावली बा, अजून नाही लावली. अवघड आहे. आणि त्याच्यामुळं सांगतो, तुला सांगतो, नुसतं कर्ज काढणं आणि हे सगळं चालू ठेवणं, हे काही शेतकरी यांना उजारणार नाही. गोरख भाऊ तुमचं म्हणणं पटत मला. हा, नाही तर तू म्हणशील या हा डबल पोस्ट ग्रॅज्युएट झाला आणि मला काय शिकू राहिला, याला काय जमलं बा. पण ते जाऊ द्या, मरू द्या. आता तुमच्या 7-8-10 गावड्या झाल्या, 70-80 लिटर दूध चालू आहे. इंजिनियरला सरसेणार आहो तुम्ही आज. नाही, आपलं टार्गेट आहे ते. मग
पण त्या दुधाचं असं झालं शेअर मार्केट वाढावं कमी व्हावं तसे दुधाचे रेट खालीवर होते. ते तर होतच राहतं बरं. ह्या बाकीच्या पेक्षा आहे ना नक्की चांगलं आहे दुधाचं बरं आहे आपलं. खूप चांगली गोष्ट आहे. नवीन काहीतरी जोडधंदा केला. बाकीच्या मुलांनी सुद्धा तुझ्याकडून शिकलं पाहिजे. नवीन पिढीनं आपलं काय आहे रघु, कर्ज काढायचं आणि फक्त मजा करायची. बापानं केलं तेच पोरगा करतो. प्रगती शून्य. प्रगती शून्य. आपले विचारच अवघड आहे रघु. शेतकऱ्यांचे विचारच अवघड. पोरं शिकवायचे आणि त्यांना हमाल बनवायला पाठवायचं आणि इकडं गावभर काय सांगायचं, मा पोरग चिटकलं, माझं पोरग चिटकलं, माझं पोरग चिटकलं. अरे काय मरणाचं चिटकलं? ते हमाल क्या करू राहिलं, काय चिटकलं कुठं? असे कुठं धंदे राहतात? धंदे आहे का? स्वतःचा धंदा असलाच पाहिजे बरं का. असलाच पाहिजे. खूप चांगला. बरं रघु, थंडी लई वाढायला लागली बरं. नाही मला पण तेच म्हणायचं होतं गोरख भाऊ. हा ना, तुम्ही निघा मी पण जरा कळतो थोडा आता, कारण की आपल्याला काय ते चुकणार नाही. नाही हे नाही. सकाळी 4 वाजले म्हणजे मोटरीचं बटन दाबावंच लागणार आहे आपल्याला. पावडं खांद्यावर टाकून ते काम करावंच लागणार. आलिया भोगासी असावे साधं, बाकी काही नाही. एक नंबर विचार गोरख भाऊ तुमच्या. हे बघ रघु, काळा कावळा पांढरा हागला म्हणून काय तो दैवात खातो का? नाही. छे ते वर्मच काही वेगळं आहे. तसं आहे आपलं शेतकऱ्याचं. बरं चल येऊ का? हो झोप मग. आता तूही झोप, मी जातो. हा बरं चालेल. भेटू आपण उद्या बिद्या. हो. चौडे, तुला ते ऍडमिशन घ्यायचं काय झालं का? अरे हा, 2 दिवस सुट्ट्या आहेत कॉलेजला. बरं घेऊन टाक लवकर. घेऊ रे दादा, अजून तारखेला 10 दिवस मुदत आहे. ऐक ना, मी काय म्हणतो. हा बोल ना. आपण गाडी घ्यायची का रे? ही देऊन दुसरी घेऊ. कुठं गाड्या घोड्या घेत बसतो? ते सरपंचचं मिटलं नाही अजून. भारत भाऊचे 20,000 आहे. एकदा तेवढं मिटू दे, मग घेऊ दमादमाने. ठीक आहे दादा. रघु दादा, अरे गाय सुटली, गाय चल लवकर. गाय सुटली? बरं आलो. धर तू. कोण आहे तिकडे? अरे दादा, अरे तो सरपंचाचा छोटा मुलगा माहिती आहे का? तो सारखं माझ्याकडे बघत असतो. काल पण तुम्ही गेलात ना, तेव्हा त्या गवताच्या आत लपून बघत होता असं वाटतंय. गवताची पानं हरली ना, तेव्हा तोच असावा असं वाटलं मला. एवढं काय घाबरत तू त्याला? तो तुला काही बोलला का? नाही ना, मग जाऊ दे. काही बोललं की सांग मला. हां दादा, मला एक सांग, तुझं आणि कोमलचं काय बोलणं झालं का? नाही झालं. मी तिला सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती काय ऐकायला तयारच नाही. नेमकं ती तिच्या काकामुळे असं करू राहिली का खरोखरच असं करते तिचं तिलाच माहीत. पण तिच्यात किती बदल झाला हे पाहिलं का तू? हा ना, पहिला तिचा चेहरा कायम हसरा राहायचा ग, आता कायम तोंड सोडून देते. दादा, कर ना काहीतरी तू. आता काय करणार? मी तिला बोललो तुझ्या काकांशी बोलतो तर ती ते पण ऐकत नाही. मग आपण काय करायचं? आता काय करणार? ती काय ऐकतच नाही. पण तिची त्या अण्णाशी लग्न करायची बिलकुल इच्छा नव्हती, तरी पण ती तयार झाली. असं काय असेल? पण मग काय करायचं आपण? आता काय करणार? पण तिची त्या अण्णाशी लग्न करायची इच्छा नाही आहे, तरी पण ती हो बोलली, म्हणजे काहीतरी झालं असेल ना. बघू चल तिच्याशी एकदा बोलून, नाही तर तिच्या काकांना जाऊन भेटावं लागेल. चल मेरे घोड़े टिक टिक टिक, चल मेरे घोड़े टिक टिक टिक,
रे टिक 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 गोड्या टिक टिक टिक. चल बाईला. काय अण्णा तुम्ही पण चल काय झालं चल टाकला रे भाई लय लवकर टाकला. काय अण्णा तुम्ही पण लहान पोरासारखं असं मग दे ना लग्न लावून म्हणजे माणूस तरी बनल मी. ए टिंगू मामा काय लावतो रे तोंडाला लय चिकण्या दिसू राहिला. चेहऱ्यावर नका तो आणणं त्यांच्या. ते कसं आहे माहिती का, चेहरा बोळा आणि बांगडी सोळा. अण्णा तुम्ही म्हटलं होतं पुढच्या हप्त्यात पैसे देतो. अहो लय लोकांची देणदारी झाली, त्यांचे पैसे द्यायचे, ते सारखी मागणी करतात, तेवढं बघा ना. पा मामाच तोंड पा कसं गाडवाच तोंडासारखं दिसू राहिलं. देव टाकले काय पैसा करतो रे. तारखेच काय झालं. गेलो होतो काल पण ते म्हटले उद्या या. देव टाक चल मामा जाय घेऊन पैसे. वा झाला खुश आता. खुश का हिला बघून ना माझ्यातला शाहरुख जागा होतो. मग काय झालं भावी बायको. कोमल चहा ठेव बरं. काय चहा प्यायचा टाइम आहे का. जरा हिंडणं कमी करावं इकडं तिकडं, नाहीतर त्रास होईल काही लोकांना. येऊ का मग भावी बायको. काय लग्नाला आली का माझ्या. उठा अण्णा बाग जरा बारीकच राहिला, डोक्याला लागू राहिलंय. पुढे आणली का काय रे मधी तोडून टाकी भांडी. अण्णा फळ त्याला फळी जख मारायचं.
काय रे पिकले गाबर नाही अण्णा 2च महिन्यात झाली ती. 2 महिने झाले लवकर गाबर नाही झाला. अयो अजून 2 महिने बाकी अण्णा त्याला. अण्णा थांब. चाललं काय तुझं? लय पोरं बिघडवले तू. दारू प्यायला लावले. आज सकाळी माझा भाऊ मला शिव्या देऊन आला. का? त्याच्या तोंडावरची माशी उठत नव्हती. तो आज माझ्या समोर गुरगुर करतोय. कोणामुळं? शिव्या नाही देणार मग काय पूजा करील का तो तुझी? हा तुझा आला कारभारीन त्याला केलं गडी बोंगळ्या करून झापकायच्या लायकीच आहे तू. ए अन्या ए दिग्या तोंड सांभाळून. ए तू चुप. तू जरी सरपंचाचा पोरगा असेल मग तू गाव विकत नाही घेतलं. तू दादा तुझ्या घरी माझ्या पुढं नाही. सारे पोरं नासवले तो. पोरं रोज घरी दारू पिऊन येऊ राहिले. तू फक्त परत त्याला बोलव. गाठ माझ्याशी. ए दिग्या तोंडात बोळा कोंबून मारिला. ए चिम्या तुझा मास तुझ्या बापाला दाखव. मला नाही बघून घेईन एकेकाला. अण्णा ये काय लय बोलून गेलं. अण्णा लय माजला रे हा. याचे का बघून घेऊ थांबा. हा ना कावळा मोर मुंगी घुबड जर्सी गाय रानडुक्कर कबूतर. अण्णा प्राणी नाही ना उडती. प्राणी कस काय उडत? म्हणजे तुम्ही जर्सी गाय उडवायला लागली रानडुक्कर उडवायला लागली. मग काय काय उडवतं नेमकं? फक्त पाखरं उडवत्या. कशी कशी म्हणजे पक्ष्यांनाच का? हा मग हटले बाकस गेम मला नाही खेळायचं. अण्णा खेळा ना माझ्या येऊ राहिले आता. हे असं काय अण्णा गावात फोन केला इकडे तुझ्या पप्पाने शिवाय दिले रे मला. तुझा पप्पा म्हणत होता का लय पोरं बिघडवली मी. त्याच्या भावाला बिघडवलं असं. कसं आता तो माझ्या भावासारखा आहे. मी तोंडातून चूप पण नाही केलं रे. पण ठीक आहे तिने माझ्या गालात जरी मारले असते मी काय नसतं बोलू. एक काम कर ते कपाट उघड बर काय बघ त्याच्या. जा कोण रे बोकडी पडला वाटतं. जाय रे वय घेऊन ये रे. आण त्याला इकडे बाई लावाने बाव दुलो राय रान. अन्या आता बोल. अरे बघ बघ वरती बघ. लावू नको. त्या दिवशी धरलंय बोलत होता तू. आता बोल. बोल ना. खरं सांगू का त्या दिवशी घाबरलो होतो मी तुला. तुला साऊचा गुंडच वाटायचा. तुझा आवाज आणि ते. पण मी चेहरे एवढं गेलं का मी तुला घाबरलो. पण आतून लय घाबरलो तू. आणि तुला फुसका आयटम निघलाय. पण तुझ्या एक माणसाने तुला कणवलं. तू तर फुसका आयटम आहे रे. नाद नाही करायचा. कळलं का? याला थोडा आंबळ आंबळ मारले. स्वप्न त्या कॉपच्या पळाला का? धर धर धर. सवीला ऍडमिशन लवकर मिळायला पाहिजे बाई. सवे ए सवे हे काय पैसे घेऊन जा ऍडमिशन घ्यायला. हे काय बाई कुठे गेले पैसे? अरे देवा. ए सवे सवे ए सवे ए सवे इकडे ये. इकडे काय
काय झालं ग? अगं वाटोळ झालं आपलं, पैसे चोरीला गेले. कोणते पैसे? अगं रघुनी दिले होते ना तुझ्या ऍडमिशन साठी, ते चोरीला गेले. डब्यात तपास केला, कसले पैशाचा पत्ता नाही. कसला तपास नाही, एक पैसा नाही त्याच्यात, चोरीला गेले ना बाई पैसे. आई जाऊ दे, नको रडूस. रडून ते परत येणार नाहीत ना. अगं कसं काय रडू नको, तू शिकली नाही तर तुला चांगला शिकलेला नवरा नाही मिळायचा नोकरीवाला. आई तुला कोण बोललं मला नोकरीवाला मुलगा हवाय? मला नकोय नोकरीवाला मुलगा. नोकरीवाला नकोय? मग कोण पाहिजे तुला? कशाला तो नोकरीवाला? आता तूच पाय ना, जिथे मोजून भाकरी केल्या जातात, जिथे शहरात स्वतःची घरं तर असतात, पण त्यासाठी 15 ते 20 वर्ष स्वतःला त्या कंपनीचे हमाल बनवून घ्यावं लागतं. ना जिथे शुद्ध हवा ना पाणी, ना उगवता मावणारं सूर्य. दिवसभर स्वतःला 4 भिंतीच्या आत कोंडून घ्यावं लागतं आणि त्या नकली मालिका पाहत बसायला लागतं. ना प्राण्यांचा ना पक्ष्यांचा आवाज येणार, तो फक्त गाड्यांच्या हॉर्नचा आवाज. शहरातलं जीवन म्हणजे जेलच ना. सांग बरं, त्यापेक्षा खेड्यातलं जीवन त्यापेक्षा विरुद्ध. मला नोकरीवाल्याशी लग्न नाही करायचंय, मला फक्त शेतकऱ्याशीच लग्न करायचंय आणि मला शेतकऱ्याचीच राणी बनायचंय. मग मी शिकू अथवा ना शिकू. येडी का खोळी, तुला काही कळतंय का? काय करायचं तुम्हाला करा बाई. काय चाललं? माझ्या बायकोचे न होणारे धीर कुठं गेले तुमचे ज्येष्ठ भ्राता? बाहेर गेला तो. असं नाही, आम्हाला काही घाई नाही, आम्ही थांबतो ना. ए खुर्ची आण रे. या तू. कसं आहे, तू आणि तुझा भाऊ मला नडला तरी पण मी तुम्हाला सोडलं. पण प्रत्येक वेळेस मी तुम्हाला सोडणार नाही. माझ्यापासून सावध राहा, नाहीतर काय जीव घेशील त्याचा. तुम्हाला बरं दुसऱ्यांच्या वाटेला जायची सवय लागली आहे आणि वरून वेगळंच चावळणं. गरिबांचा विनाकारण तळतळाट घेता. तुझं कधीच चांगलं होणार नाही, वाटोळं होईल तुझं. ए पाखरू, अरे कशाला सारखं सारखं मध्ये येतंय? ए छोट्या, तुला कळत नाही का रे, ही पोरगी एवढा तळतळाट करून बोलू राहिली, आपल्यामुळे किती त्रास होऊ राहिले यांना. यांना मारून झोडून काहीच नव्हत. शेतात कामं करून करून यांचे चामडे निब्बर झाले. यांना थोडं वेगळ्या पद्धतीने समजावं लागतं. रुमाल दे रे. बघतो ना वाट. ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ आले 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 आले. अरे कुठं होते तुम्ही बागायतदार? किती वेळची वाट पाहू राहिलो मी तुमची. काय घोबडासारखं तोंड करून हिंडू राहिले इकडे तिकडे.
हा बोला ए आण रे ती घ्या अहो घ्या हो घ्या पत्रिका तुमच्या न होणाऱ्या बायकोच्या तुमच्या न होणाऱ्या बायकोचं शुभ विवाह भावी सरपंच अण्णाराव यांच्या सोबत करण्याचे योजिले आहे. तरी पण सहकुटुंब सहपरिवार येण्याचे अगत्य करावे. मग येशाल ना? बोला. ए छोट्या काय रे अण्णा? अरे पण मला एका गोष्टीची भीती वाटते रे. कोणती रे अण्णा? ते नाव कोणतं घेऊ रे? ते नाव घ्यावं लागतं ना रे ते. हे अण्णा हे घे नाही येत. भाजीत भाजी मेथीची कोमल माझ्या प्रीती चांगलं आहे अण्णा. ते जुनं झालं. दुसरं सांग रे एखादं. अरे मग हे घे ना. जेजुरीपर्यंत पेरला लसून कोमल नेतो गाडोवर बसून. तुझ्या वहिनीला गाडोवर बसून येऊ का? इज्जत घालू का? हा आयचा डावळा. वरती जाऊ दे. पण तुमची वहिनी एक नाव घेईल गो. कोणतं रे? लाल मणी तोडले काळे मणी जोडले अण्णारावांच्या डॅशिंग मुळे रघुरावांना सोडले. येशाल ना मग लग्नाला? या बर का? चला. दादा दादा अरे चालला कुठे पण? काय चाललंय? काय चाललंय? कसं आहे मामा, मला तुमची सगळी शाळा कळू राहील. तुम्ही पैशासाठी गोमान साधते सरपंचाच्या पोराच्या काळात घालतो. तुम्हाला पण माहिती ते कसं आहे आणि त्याचा बाप कसं आहे. तुम्हालाच काय साऱ्या गावाला माहिती ते कशी आहे. तुम्ही तेच करू राहिले. तुला काय करायचंय रे? आमच्या घरच्या मामल्यात नको पडू तू. आमच्या आम्ही पाहून घेऊ. त्या अन्नाला नको देऊ. मग काय तुला देऊ काय? आहे का खिशात पासम्या? चालला मला अक्कल शिकवायला. ए गप माझी अक्कल नको काढू. रघु तुम्ही जा बरं इथून. जातो. तूच बोलली होती ना माणसाने वेळेनुसार बदलला पाहिजे, नाहीतर त्याच्या हाताला काहीच लागत नाही. आज मी पण बदललोय. मी आतापर्यंत गप होतो ना फक्त तुझ्यामुळे होतो. नाहीतर तुझ्या या काकाने घातली शपून आणि राहिला पाक. काय बोलतो? चाललो मी सरपंचाकडे. अरे बाबा काय करतो तू? तुझं दूध घालायचं काम आहे ना, तेच कर. बाकीच्या भानगडीत नको पडू तू. कोमल येतो मी. काय करतो रे बाबा? काय वाजू राहिलं रे? कावा धरून कोण आहे रे? मला बोलायचंय तुमच्याशी. मला येळ नाही. काय बोलायचंय बोल. चल टाइम नको करू. कोमल बद्दल बोलायचंय मला.
तुला कोमलचं काय माहिती? माहिती आहे मला. काय माहिती आहे रे? मला हे पण माहिती आहे तुमच्या मुलासोबत लग्न करायला तिला काही रस नाही. कोमलला माझ्या पोराबरोबर लग्न करायला रस नाही हे तिला माहिती. मग कोणाचे लग्न करायला रस आहे तिला? तुझ्या बरोबर? हा काय? माझं तिच्यावर प्रेम आहे. अरे तिला माझ्यासोबत लग्न करायचंय. अरे म्हणजे तू बी आता यायला लागलं वाटतंय. तुझ्या बापाने तेच केलं. तुझा बाप गेला मरून, तू बी तसंच मरशील त्याच्या माग. हो सरपंच नीट बोलायचा. जास्त बोललो का तुझा हात पास करून ठेवी. काय रघु तू गाणे याला मी 1.5 लाख रुपये दिले, त्याचे झाले 2-2.5 लाख रुपये. त्याच्याकडे काय फेडणं व्हाय ना म्हणून त्याची पोर माझ्या पोराला दे. माझ्या पोराला काय कमी आहे काय? नाही पैसे जर मी दिले तर. अरे तू तुझेच पैसे नाही राहिला, तू कसं काय देऊ राहिला तुझे? तू चालू नाही त्याच्यासाठी. मग तू हे बघ, लग्नाच्या 15 दिवस अगोदर तू पैसे आणून दे आणि कर तू कोमलशी लग्न. काय पैशासाठी आणि बाईसाठी मी काही बी करायला तयार आहे. तुला माहिती नाही पण तुला समजेल काय. माझ्या पोराला काही कमी आहे का? अरे त्याची मामाची पोर आहे ना, तो करील ना लग्न. पण पोरा हो, एवढा पैसा आणायचा कुठून? मला तर ती पोरगी लय आवडली होती. मला तर वाटत होतं ती पोरगी चांगली आहे, आपली सून व्हावी म्हणून. ती आली होती, तू नव्हता तेव्हा. तुझे बाबा गेले ना तेव्हा फक्की साखर घेऊन आली होती. लय रडत होती माझ्याजवळ. लय बाळा पोरगी आहे रे ती. मला सवीने सगळं सांगितलंय. तो गण्या काय येडा आहे का रे? ते चांगल्या सोन्यासारख्या पोरीचा नाश करतोय. पैसा म्हटला ना का माणूस वाव चढलाच म्हणायचं. पैसा ना लई लोभ बेकार आहे पैशाचा खरंच. पण आपण करणार तरी काय? त्यांनी पण तारीख धरली आहे. आता आपण काहीच नाही करू शकत. जरी तो सरपंच असं म्हटला असेल की पैसे दिल्यानंतर मी लग्न थांबवेल, पण मला नाही वाटत तो असं करेल. हा रे, त्याचा नाही भरोसा. एकतर तो खूप पैशाचा लोभी माणूस आहे. त्या अन्याचं लग्न आहे ना त्याच्या मामाच्या पुरीशी लावून द्यायचंय. कारण त्या पुरीला नाही भाऊ, म्हणजे सगळी प्रॉपर्टी यांचीच. आणि ते पुरे अन्य काय ऐकत नाही, सरपंचाचं काही चालत नाही. ते सगळं खरंय, पण एवढा पैसा आणायचं कुठून? दादा, तुझ्याकडे काही प्लॅन आहे का? रघु, एक माणूस आहे, तो आपल्याला निश्चित मदत करेल. कोण आहे तो? नारूबाई. 5 हायवे आहे त्याच्याकडे. 2 नंबरचा वाळूचा धंदा आहे त्याचा. तो नक्की मदत करेल आपल्याला. बघू आपण काय होतं ते. जाऊन येऊया. हा रघु, जाय गुरख संग जाय. जे वैल ते वैल. जाय ते जाऊन ते ये. बरोबर बरोबर बोलते आहे. जायला पाहिजे. येऊ जाऊन. चालेल चालेल जाऊ. तुला 3 लाख रुपयाची गरज आहे असं? हो. गोरखला माहितीच आपण काय पाहिजे देत नाही पैसे. नारूबाई करा काहीतरी. करता येईल पण कामात रिक्स आहे. करू शकतो तो. त्या बदल्यात तुमचं काही काम करीन वाटलंच तर मी. करता येईल पण मग काम केलं पाहिजे. तू काम करू शकतो का? हो करेल ना. काय काम? काम तुला आपल्या वाळूच्या गाड्या पास करून द्यावं लागतं. करशील का रघु? करेल ना. कसं आहे तुला तर माहिती आहे ना, आपण 9-10 वर्षापासून ह्या धंद्याचे. पण मागच्या आठवड्यात आला तहसीलदार, त्याला 2 गाड्या पकडल्या. 15-1 लाखाला आपल्याला दोघांना बसलं. म्हणून मी तुला सांगतो, जर रिक्स काम तुझं होत असेल तर बघ. चुकीचं काम नको परत. बरं चला. कसं काम आहे मग विचारून घ्या. तुम्ही सांगा रघुला कसं काम आहे, काय करावं लागेल काय नाही. तुम्ही ना काम समजून द्या. रघुला पैसे देतो मी, पण मग काम माझं केलं पाहिजे. आणि काम रिक्सच आहे.
करील म्हणतोय तो, तुम्ही काम समजून द्या त्याला. ठीक आहे, त्याला काय अडचण नाही, मी त्याला सांगतो काय असेल. हे बघ, हा मेन हवे. इकडनं गाडी आपल्याला टाकायची नाही, इथं पोलीस राहते. गाडी आपल्याला टाकायची कच्च्या रस्त्यानं. या रस्त्यात आहे ना एक 50-60 फुटाची थोडीशी अशी दरी, थोडीशी म्हटल्यापेक्षा मोठी. इथंच काम जास्त रिक्स आहे. तू गाड्या पास करू शकतोय? तू होईल तुझ्या ना? ठीक आहे, चल होत असेल. इथून गाडी घालवा. हो, इथून गाडी घालायची. तिकडे जंगल आहे, इकडे झाड आहे, इथं दरी आहे. आणि तिथूनच गाडी, आपल्या गाडी नेताना ह्या रस्त्याने नेताना लाईट बंद करून न्यायची. कच्च्या रस्त्याने जायचं असलं लाईट बंद करून टाकायचं गाडी. 100% लाईट बंद. इथूनच तू हवेहून टर्न मारल्यानंतर लाईट बंद करून टाकायची. तुला गाडी अशी कच्च्या रस्त्याने येतं ना, तर इथं 50-60 फुटाची दरी आहे. इथं थोडं सतर्क राहायचं तुला, जेणेकरून गाडी आपली तिथून पास झाली पाहिजे. आलं लक्षात? तर मग ह्या गोष्टी तुला करावं लागतील. होईल तुला शक्य आहे? ते होऊ शकतो. होईल ना? करू शकतो. हो, करील. ठीक आहे, काय अडचण नाही. असं असं आहे बघा, हा कच्चा रस्ता येते. होईल बरोबर. हा पाय बघ, काम फिक्स आहे. बरोबर, तुमच्यामुळे त्याला पैसे देतोय. काय अडचण नाही, करील. आपल्या विश्वासातला माणूस आहे. ठीक आहे, ओके. दादा, एक काम कर, तू बिंदास जाय. घरची सगळी काम मी बघतो. तुला तर म्हणलं मी, काम झालं का घरी येत जा, पण तू म्हणतो तिळच राहायचंय. अगं आई, 1 तर महिन्याचं काम आहे. बरं, जाय जाय, पण जपून राह बर का. जर पोरांनो, चला मी पिठल्या भाकरी थापेल, जेवण घेऊ आपण. चला चला चला. मामा, तुम्ही जे केलंय ना बरं झालं. तर मला जे करायचं ना ते मी करणार. तुम्हाला त्याच्यासोबत कोमलचं लग्न लावायचंय ना, मी असं होऊ देणार नाही. अरे बाबा, आता मी बोलल तस. तू जो काही डाव केला ना त्यात कोमल फसली. तू तुझ्या स्वार्थासाठी तिचा नाश करू राहिला, पण मी असं होऊ देणार नाही. तुला काय करायचं पाहून घेऊ आम्ही. मी आजच त्या सरपंचाच्या घरी जाऊन आलोय. तू जे काही पैसे घेतले त्याच्याकडून त्याच्या तोंडावर फेकून मारणार आणि हे लग्न थांबवणार. मला हे करण्यापासून कोणीच थांबू शकत नाही, स्वतः कोमल सुद्धा नाही. येतो मी. अरे देवा, काय करावा या पोरगा आता गावभर असं तिंडोरा पिटवून देणार. अरे राम, कोमल कोमल माझ्या बीपीच्या गोळ्या घेऊन ये ग बाई. अरे अरे राम, अरे राम, अरे राम, अरे अरे काय करावा. हॅलो. हां बोला शेठ. बरं आलो. चालेल चालेल चालेल.
चाल ए मला जा तू, मी येतो रघु दादा संग. रघु भाई, हां माझी गाडी आणतो मी, तुम्ही तुमची गाडी आणायला. बरं बरं चालेल, येतो. हॅलो. हॅलो, कशी आहेस? आता कशी असणार? ठीक आहे. तुम्ही कसे आहात? तू बोलली ना, आता चांगलं झालं. मला खरं सांगा, मला माहिती आहे तुम्ही जे काम करता ते खूप अवघड आहे म्हणून, पण मग तुम्ही इतकं धोक्याचं काम का करता? द्या ना सोडून ते काम. नाही ग, एवढं काही अवघड नाही. तुझ्यासाठी किती पण अवघड काम करू शकतो ग मी. पण मग तुला कसं कळलं ग कोमल, माझं काम एवढं अवघड आहे? कळलं मला असंच. दीदी 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 मामी बोलव. मला बोलवलंय काकांनी, मी बोलते नंतर. ऍपल म्हणजे सफरचंद. बी फॉर बॉल म्हणजे चेंडू. एफ फॉर फिश म्हणजे जी फॉर म्हणजे एच फॉर कसं आहे मुलांनो, या तुमच्या मॅडम. मी त्यांचा होणारा नवरा म्हणजे मी कोण झालो? तुमचा सर. कोण झालो? सर. ठीक आहे. हे बघा, ए फॉर काय असतं? ऍपल. नाही. ए फॉर अण्णा. काय? ए फॉर अण्णा. बी फॉर बिग अण्णा. काय? बिग अण्णा. सी फॉर छोटा अण्णा. ठीक आहे.
तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तुम्हाला ती गोष्ट माहीत असेल ना, मुंगी आणि कबुतराची ना. एक मुंगी असते आणि कबूतर. माझी तशीच गोष्ट आहे पण थोडी वेगळी आहे. आपल्या गोष्टीमध्ये मुंगी नाही आहे, मुंगळा आहे. तर एक दिवस काय होतं, तो शिकारी त्या मुंगळ्याला आणि त्या कबुतराला बोलताना बघतो. त्याला राग येतो, जाम राग. त्याला राग येतो. तो काय करतो, त्या मुंगळ्याला पायाखाली चिरडतो आणि त्या कबुतराची शिकार नाही करत, त्याला तो पिंजऱ्यात कैद करतो. कशी होती रे गोष्ट? भारी होती अण्णा. अण्णा सॉरी सर. मग टाळ्या का तुझा बाप वाजेल का? टाळ्या वाजवा. मग सरपंचीबाई क्लासवरच लक्ष द्या, नाही तर मुंगळ्यासारखं चिरडील मी त्याला. कळलं का? साऊथची हिरोपेक्षा कमी नाही आहे मी. चल रे. मुलांनो, आपण उद्या भेटूया. उद्या वेळेत या. चला आता जा घरी.